क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं ते म्हणजे दीक्षिता 11 या संघाला बॅटिंग करण्यासाठी आणि सलामीची जोडी आपण पाहायला गेली तर मितेश आणि यश आणि असलम काय गोलंदाजी अगदी पुढे टाकलेला चेंडू ड्राइव्ह सुरू केलाय लॉंग रिजन मधून क्षेत्ररक्षण अगदी वेगाने येतात एकच धाव मात्र मिळेल टीमची धाव संख्या 3 असलम सद्गुरू अनुभव आहे त्यांच्याकडे अगदी अनेक स्पर्धा त्यांनी देखील गाजवल्यात 40+ चे खेळाडू आहेत लेजंड खेळाडू मात्र गोलंदाजीसाठी मात्र नक्कीच पाहायला मिळतात अगदी दक्षिण मुंबई ज्या माणसाने गाजवली असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय असलम यावेळेस खोदून काढलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे एकच धाव आणि ही खासियत आहे या गोलंदाजाची अगदी लेग कटर ऑफ कटर अगदी बोटांची जादू मात्र त्या गोलंदाजीतून नंतर नक्कीच पाहायला मिळते यावेळेस हा मिनी हेलिकॉप्टर उडवलाय 2 धावांसाठी येतोय हा फटका कारण आपण पाहायला गेलं तर दक्षिण मुंबई म्हटलं की अगदी मोठे फटके कमी पाहायला मिळतात कारण सिंगल डबलने मात्र धावा तुम्हाला कराव्या लागतात या ठिकाणी मैदानाच्या आपण पाहायला गेलं तर अगदी दक्षिण मुंबईत काही कमी मैदान आहेत यावेळेस स्विंग अँड मिस बॅट आधीच फिरवली होती बॉल अगदी निघून चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय अगदी प्रभावित केलंय असलम भाई यांनी काय गोलंदाजी मात्र करतायत अगदी कसलेले गोलंदाज आहेत सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये त्यांचा दरारा राहिलाय आणि तोच दरारा तोच फॉर्म मात्र या मॅच मध्ये कंटिन्यू करत असताना पुढचा बॉल यावेळेस बिग हिट केलाय बॉल चाललाय सीमारेषा पार परंतु 2 धावा मात्र सुरू मिळतील अगदी घोषांकी क्षेत्र मानलं जातं एक ओव्हरची झाली समाप्ती पिच क्रमांक 1 वरती 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाल्याने टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 या आकड्यावरती 8 ऑन स्कोर कार्ड पिच क्रमांक 1 वरचा स्कोर आहे 1 ओव्हर 8 धावा 1 ओव्हर 8 धावा पिच क्रमांक 2 वरचा स्कोर आहे 25 ला 2 विजयासाठी लक्ष 11 बॉल 11 ची गरज 11 बॉल 11 ची गरज असेल 11 चेंडू 11 धावा आणि गोलंदाज आपण पाहतोय अभि पारकर डोंगरी एक्सप्रेस पूल केलाय बॉल चाललाय बिग हिट आलाय पंचांचा इशारा येतोय मॅक्सिमम हा यूज षटकार NMPL हा षटकार PL हा षटकार मात्र पाहायला मिळाला विनंती असेल दोन्ही मॅच जे मॅच चालू आहे ते अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचं आहे यावेळेस मात्र फटका चांगला आहे पूल केलाय 2 धावा
देखील कार्पेट ऑफ रिजन मध्ये एकदा पहा इथे मात्र काय घडलंय. पुढचा दरवाजा उघडा राहिला आणि मागच्या दाराने मात्र चोरी झाली आहे. त्याला वाटलं मात्र हा व्हाईट बॉल असेल, सोडून दिला, परंतु उजव्या एसटी वरती मात्र बॉल हा आदळला. दांडी केली आहे गुल, फलंदाज बाद होतोय. जरा विनंती असेल थोडस एक्स्ट्रा प्लेयर प्लीज, दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर. हॅलो, विनंती असेल दोन्ही प्लेयरला की एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे. सगळ्या पिच क्रमांक 1 वरती गोलंदाज रोहन पारकर, अगदी डोंगरी विभागातील एक मोठं नाव रोहन पारकर. अनेक किताब मात्र या गोलंदाजाच्या नावावरती आहेत. याच मैदानामध्ये प्रमोद सुरमे स्मृती चषक झालं होतं. त्याच्यामध्ये मात्र आपण पाहायला गेलं तर मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज हे तिन्ही पारितोषिक ज्याने मात्र जिंकले असा हा ऑलराऊंडर असा हा खेळाडू. गोलंदाजी ट्रॅक वरती रोहन पारकर. पहिला बॉल टप्प्याचा बॉल, त्याला मात्र कट करायचा होता, परंतु हा बॉल डॉट बॉल. अगदी अष्टपैलू असा हा खेळाडू, नामांकित खेळाडू मध्ये गणला जाणारा हा खेळाडू, दक्षिण मुंबईची शान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, रोहन पारकर. खूप चांगली ऍक्शन मात्र पाहायला मिळते. पूल केलाय अगदी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. 2 धावा मात्र जरूर मिळतील या बॉल वरती. 2 बॉलचा खेळ झाला, अजूनही 4 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 17. पुढच्या बॉल वरती मात्र कोणाला होईल खतरा पाहूया. पुढचा बॉल रोहन यांचा. स्ट्राइक एंडला मात्र पाहतोय आपण तो म्हणजे करण भारत. या वेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पूल केलाय. पंचांचा इशारा येतोय. 2 धावा. करण भारती या फलंदाजाची देखील चर्चा आहे. या डोंगरी विभागात दक्षिण मुंबई देखील मध्ये देखील नामांकित फलंदाजामध्ये गणला जातो. ताकद आहे, क्षमता आहे त्याच्याकडे देखील मोठे फटके मारण्याची. दोन्ही गोलंदाज आणि फलंदाज अगदी तोडीस तोड उत्तर मात्र नक्कीच देत आहेत. या वेळेस मात्र बिग हिट, परंतु पंचांचा इशारा. 2 धावा.
मुंबईचं क्रिकेट मुंबईच्या क्रिकेटमध्ये अगदी मोठे फटके कमी पाहायला मिळतात. सिंगल डबलने मात्र धावा तुम्हाला जमवाव्या लागतात स्कोर कार्ड वरती आणि हीच मजा असते या क्रिकेटची. कारण कितीही मोठा फटका मारला तरी या धावा या तुम्हाला पाहायला मिळतात सिंगल डबलने. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 उल्लंघन इथे रोहन जरूर गेलंय. पुन्हा टाकावं लागेल रोहनला. चला विनंती असेल बीपी वॉरियर्स आणि डोंगरी वॉरियर्स आपले एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हा देखील वेगवान बॉल निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. साजिद लाला कीपिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. साजिद लाला यांना अनेक कारकीर्द देखील त्यांनी क्रिकेटसाठी मात्र बजावली आहे. अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये यष्टीरक्षकाची भूमिका त्यांची देखील पाहायला मिळते. साजिद लाला. पिच क्रमांक 2 वरती विनंती असेल दोन्ही टीमला की आपले एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचे. या वेळेस मात्र पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय 2 धावांसाठी पंचाचा इशारा. ओव्हरची होईल समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24-1. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 24-1. चला पिच क्रमांक 2 वरची मॅच चालू करायची आहे आणि विनंती असेल एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा ज्यांना नावं माहिती आहेत. खास करून प्रत्येक टीमची प्रत्येक खेळाडूची तर विनंती करेन साजिद खान शेवटच्या षटकामध्ये स्वतः कर्णधार कॅप्टन कूल म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं साजिद लाला मात्र शेवटचं षटक मात्र हाताळण्यासाठी मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सज्ज होईल. पहिल्या इनिंग मध्ये 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24-1. शेवटच्या षटकामध्ये साजिद लाला आलाय. ट्रायकेनेटला मात्र फलंदाज आपण पाहतोय मितेश. आतापर्यंत 6 बॉल त्याने फेस केलेत आणि 8 धाबा. यावेळेस मात्र खूप चांगला फटका अगदी बैठक फटका सजवलाय आणि चला खेळपट्टी क्रमांक 2 वरती दोन्ही संघांना विनंती आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या माझ्या कॉम्बॉक्स जवळ आणि त्या मॅचला सुरुवात होणार नाही याची नोंद घ्या. खेळपट्टी क्रमांक 2 पिच नंबर 2. बोथ द टीम्स वी वुड रिक्वेस्ट टू प्लीज सेंड युअर एक्स्ट्रा प्लेअर इन द कॉम्बॉक्स. विदाउट प्लेअर आम्ही सामन्याला सुरुवात करणार नाही आहोत याची नोंद घ्या. मी पुन्हा विनंती करतोय. मॅच क्रमांक 4 खेळपट्टी क्रमांक 2 वरती होतीये. दोन्ही संघांना विनंती आहे जोपर्यंत एक्स्ट्रा प्लेअर तुमचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षात येत नाही तोपर्यंत आपण सामन्याला सुरुवात करणार नाही आहोत. मैं फिर से दरख्वास्त करता हूं दोनों टीमों को, कप्तानों को, दोनों टीमों को कृपया करके आपका एक एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्स में भेजिए वरना हम मैच शुरू नहीं करने वाले.
सुस्वागतम पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. अजूनही आमच्यापर्यंत एक्स्ट्रा प्लेअर पोहोचलेला नाहीये. खेळपट्टी क्रमांक 2 बोथ द टीम्स. लक्षात घ्या आपला डिजिटल स्कोरिंग चालू आहे. युट्यूबला थेट प्रक्षेपित होतं ते सर्व संपूर्ण स्पर्धा. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. फेमिता डोंगरी वॉरियर्स आणि व्हीपी वॉरियर्स. फेमिता डोंगरी वॉरियर्स, व्हीपी वॉरियर्स दोन्ही संघांना आमची विनंती आहे आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा, त्वरित पाठवा. शिवसेना मुंबादेवी विधानसभेचे सन्माननीय संघटक सन्माननीय रुपेश रमेश पाटील साहेब, त्याचबरोबर सौ प्रिया पाटील मॅम यांच्या विद्यमानाने रुपेश फाउंडेशन यांच्या माध्यमातून पुरस्कृत असणारा हा मुख्यमंत्री चषक 2024 अर्थातच 9 प्रीमियर लीग सीझन 4 आपण पाहतोय. व्हीपी वॉरियर्स आणि त्याच्यासोबतच आपण पाहतोय फेमिदा डोंगरी वॉरियर्स दोन्ही संघांना विनंती पुन्हा एकदा आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या. जर तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आला नाही तर लक्षात घ्या या सामन्यानंतर देण्यात येणारा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब हा दिला जाणार नाहीये. क्षेत्ररक्षण करणारा संघ व्हीपी वॉरियर्स प्लेअर पाठवायचा आहे. खेळपट्टी क्रमांक 1 वरती लक्ष पुन्हा एकदा 31 धावांचा 31. ज्या ठिकाणी आपण पाहतो दीक्षिता 11 विरुद्ध डिजिटल मुंबई. लक्ष असेल 31 धावांचं या ठिकाणी डिजिटल मुंबई संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केला. 30 धावांमध्ये समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला अर्थातच दीक्षिता 11 संघाला रोखलंय आणि आता मात्र लक्ष असणार आहे डिजिटल मुंबई संघासाठी ते 31 धावांचं. नेक्स्ट इनिंग मध्ये विनंती असेल या ठिकाणी दीक्षिता 11 जा मैदानात त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. खेळपट्टी क्रमांक 1 वरती 20 मिनिटांचा अवधी प्रत्येक संघाला याची नोंद घ्या. 4 षटकांसाठी आपण पाहतोय अनुभवतोय मुख्यमंत्री चषक 2024 या महाराष्ट्राचे दमदार नामदार तुम्हाला सर्वांचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होत असताना स्वराज्यापासून स्वराज्याच्या दिशेने प्रवास करताना पाहायला मिळतोय. यशाची अनेक शिखरे गाठताना पाहायला मिळतोय आणि प्रगतीच्या दिशेने अत्यंत वेगवान गतिशील असा प्रवास करताना आपण पाहतोय. आणि त्यांच्याच कार्याचा आढावा घेणारी त्यांच्या कार्याचा सन्मान करणारी ही संपूर्ण स्पर्धा आपला रुपेश फाउंडेशनचे सर्व सन्माननीय मुंबादेवी विधानसभा संघटक शिवसेना रुपेशजी रमेशजी पाटील साहेब आणि त्याच्यासोबतच सौ प्रिया रुपेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत आपला फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित असणारी ही स्पर्धा 9 प्रीमियर लीग सीझन 9 मुंबई क्रमांक 9 आणि मुंबई क्रमांक 9 साठी मानाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची असणारी स्पर्धा ही ओळख आहे या डोंगरी विभागाची या मुंबई क्रमांक 9 चे मुंबादेवी विभागाची. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय मग दक्षिण मुंबई असेल दक्षिण मध्य मुंबई असेल या परिसरात या स्पर्धेचा आदर्श सर्वांनीच घेतला. ज्या प्रकारचं नियोजन आयोजन लीग स्वरूपातील स्पर्धा प्रत्येक संघाला इथे मात्र आपण पाहतोय कमीत कमी 3 ते 4 सामने खेळण्याची संधी. एक सुरेख असा फॉर्मॅट ज्याच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला चांगली सुवर्ण संधी. खेळपट्टी क्रमांक 2 वरती आपण पाहतोय 2 वॉरियर्स. एका बाजूला व्हीपी वॉरियर्स दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय डोंगरी वॉरियर्स. धावसंख्या धाव फलकावरती 6. विकीच्या माध्यमातून एक चांगला फटका टप्प्याला पाहायला मिळाली. हाफ वॉली होती. विकी गोलटकर विकीकडे चांगला अनुभव आहे विशेषतः डोंगरी परिसरातील क्रिकेट असेल दक्षिण मुंबईमधील क्रिकेट गेली कित्येक वर्ष गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या साथीला शिबू सारखा बॅटर देखील पाहतोय आपण या संघामध्ये. व्हीपी वॉरियर्स विरुद्ध डोंगरी वॉरियर्स सामना आपण पाहतोय खेळपट्टी क्रमांक 2 वरती
तर ज्या ठिकाणी आपण या आधी होत्या तर खेळपट्टी क्रमांक 1 वरती पुन्हा एकदा जाणार आहोत, ज्या ठिकाणी लक्ष आहे 31 धावांचं. टीम डिजिटल मुंबई या संघासमोर. 9 PL 9 प्रीमियर लीग आपण पाहतोय. सध्याच्या घडीला संपूर्ण विश्वभरात जगभरात अनेक प्रीमियर लीग स्पर्धांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु सद्स्थितीमध्ये करंटली ISPL ही स्पर्धा तुम्हाला सर्वांच्याच मनावरती अधिराज्य करताना पाहायला मिळते. कारण ही स्पर्धा आहे स्टेट टू स्टेडियम या स्थानिक खेळाडूंसाठीचा मंच. तुम्हाला सर्वांचाच आवडता आणि जवळचा असणारा खेळ टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, ती देखील ग्लोबल लेवलला नॅशनल लेवलला आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी संपूर्ण भारतवर्षातील अनेक टेनिस बॉल क्रिकेटपटू मिळालेली त्यांना संधी, आणि केवळ संधी नाही तर त्यांची आर्थिक भरभराट देखील होताना आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. एक इकॉनॉमिकल स्टेटस आता मात्र प्राप्त होताना पाहायला मिळते या टेनिस बॉल क्रिकेटला देखील. ग्लॅमरस स्वरूप प्राप्त झालंय, ज्यामध्ये आपण पाहतोय ग्लॅमरस सृष्टीचे अर्थातच सिने जगतातील देखील अनेक मान्यवर मंडळी असतील, मातब्बर मंडळी असतील, व्यावसायिक गटांमधील व्यावसायिक भागातील अनेक मान्यवर ज्यांनी मात्र यामध्ये सहभाग नोंदवला आणि एक चांगल्या प्रकारे व्यापक स्वरूपात असणारी स्पर्धा सध्याच्या घडीला ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. ज्यामध्ये मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील आणि मुंबईतील अनेक खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतात, आणि प्रत्येक खेळाडूवरती लागलेली बोली, त्यांना मिळालेली रक्कम ही खऱ्या अर्थाने या टेनिस बॉल क्रिकेटला आता मात्र सुगीचे नाही तर खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल सुवर्णमय दिवस आले. आणि हे सुवर्णमय दिवस उद्याच्या घडीला या आपल्या विभागातील डोंगरी परिसरातील अनेक खेळाडूच्या देखील नशिबी येऊ शकतात. तुम्हाला मेहनत कर मिळालेले असलेलं तुमच्याकडे जे टॅलेंट आहे त्याच्यावर त्याला जर मेहनतीची जोड दिली तर निश्चितच ते सुगीचे दिवस तुम्हाला सर्वांपासून दूर नाही येत. खेळपट्टी क्रमांक 1 वरती पुन्हा एकदा वळणार आहोत, ज्या ठिकाणी डिजिटल इंडिया सज्ज आहे. लक्ष असेल ते 31 धावांचं साजिद लाला, आणि त्याच्यासोबतच आपण पाहतो यावी बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन पारकर. एक दमदार जोडी, ज्या जोडीकडे अनुभव आहे, ज्या जोडीकडे दमकम आहे, ज्या जोडीकडे कॅलिबर आहे, कॅपॅसिटी पाहायला मिळते, क्षमता पाहायला मिळते. कधी कोणत्याही क्षणी सामन्याचं चित्र पालटण्याचं. साजिद लाला मुंबई क्रिकेट मधील बंद ग्राउंडचा बादशाह म्हणून सगळे वेट जो टेनिस बॉल असतो, हलक्या स्वरूपाचा टेनिस बॉल, त्यामध्ये बंद ग्राउंडच्या क्रिकेटमध्ये दिसणार असणारा खेळाडू. बंद ग्राउंडच नाही तर मित्रांनो अनेक स्पर्धांच्या माध्यमातून साजिद लाला गेली कित्येक वर्ष पाहतोय. हे दक्षिण मुंबईचं प्रतिनिधित्व करत असताना साजिद लालाने एक ना अनेक स्पर्धांवरती आपला अधिराज्य गाजवलाय, आणि केवळ गाजवलं नाहीये तर आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचं काम केलंय. दीर्घ असा प्रचंड अनुभव, आणि अनुभवासोबत असणारे आपल्याकडे असणारा जे डावकुराची शैली, आणि या डावकुराच्या शैलीच्या माध्यमातून अनेक शैलीदार आणि आकर्षक खेळण्याची क्षमता साजिद लाला अनोखा आणि वेगळा पाहायला मिळते. पहिला चेंडू आपण पाहतोय, स्लोअर वन चेंडू होता, करण्याचा प्रयत्न यावेळी चेंडूला मिळाला तो एक सलूट बाउन्स. पेस मध्ये हलकेस आपण पाहतो यावेळी कमतरता, त्यामुळे टाइम करू शकलेला त्या चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट अर्थातच हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु या प्रयत्नात बीट होताना पाहायला मिळाली. पण जेव्हा टेनिस बॉल हातामध्ये येतो, नवीन टेनिस बॉल, त्याला अतिरिक्त फर असतं, अतिरिक्त कॉटन पाहायला मिळतं, आणि याचा उपयोग अनेक वेळा आपण पाहत असतो फिरकी गोलंदाज घेत असतात. कारण तो ट्रॅव्हल होताना तिकडे ट्रॅव्हल करत नाही, परंतु ग्रिप करत असताना देखील तेवढाच कठीण असतो. यावेळी रडार मध्ये होता चेंडू, चांगला प्रहार केला या चेंडूवरती, लॉंगॉनच्या डोक्यावरून हा फटका येतोय. या चेंडूवरती मिळतील 2 धावा. सुरुवात झाली या अशा प्रकारचा फटका निश्चितच कोणत्याही बॅटरला आत्मविश्वास देणारा फटका पाहायला मिळतो. तो आत्मविश्वास इथे जरूर पाहायला मिळेल तो साजिद लाला यांच्या माध्यमातून. अनुभव, टॅलेंट आणि निश्चितच फॉर्म, या तिन्ही गोष्टी ज्या खेळाडूकडे असतात ना, तो खेळाडू नेहमीच कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही स्पर्धेत कोणत्याही मैदानात चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळतो. साजिद लाला पुन्हा एकदा सज्ज. रोहन अजून एक टॅलेंटेड खेळाडू या संपूर्ण परिसरातील. नुकताच माझे साथी समालोचक आशिषाने देखील वर्णन केलं, नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये त्याचं चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. इनफॉर्म बॅटर आहे, इनफॉर्म गोलंदाज आहे, त्याच्या इनफॉर्म असण्याचा फायदा आता मात्र संघाला होणं महत्वाचं राहील. गोलंदाजी मागवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. राजेश कुलवडापाचा चेंडू यावी ड्राईव्ह केले जाते ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून. या चेंडूवरती
एकेरी धाव कंप्लीट केली जाईल, स्ट्राईक इथे रोटेट केली जाते. अनुभव काय सांगून जातो, मॅच्युरिटी घेऊन येतो आणि मॅच्युरिटी काय सांगून जाते. तर एक मोठा फटका आला तर सिंगल घ्या आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जा, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने तथ्य आहे. आणि हीच रणनीती आपल्याला पाहायला मिळते साजिद लालाच्या माध्यमातून. स्ट्राईक चेंज झाली, बदलली आहे. अजून एक लेफ्ट हँडर बॅटर आता आपण पाहतो रोहनला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न. लाईन आपण पाहतो यावी स्वर चेंडूचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव. चला पंचाचा निर्णय अंतिम आहे, लक्षात घ्या. आपला आर्ग्युमेंट नका करू, अन्यथा आपल्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्या. चेक. एस एफ स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतो थेट प्रक्षेपित केली जाते. 2 कॅमेरे, 2 खेळपट्टी या स्पर्धेचं नाविन्य वैशिष्ट्य. यावी याकुटपाचा चेंडू बॅकफुटला आलेत, हाफ पूल बाळा मिळतोय. 2 धावा या चेंडूवरती जरूर मिळतील आणि 2 धावांच्या मध्ये ते धावफलक जाईल तो यावी 6 या धावसंख्या होती. षटकार चौकार तितक्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार नाहीत, परंतु या दुहेरी धावा या महत्वपूर्ण असणार आहे त्या मैदानामध्ये. जेवढा जास्त तुमचा संघ आणि तुमचे बॅटर्स दुहेरी धावा मिळवतील तेवढाच चांगला टार्गेटच्या दिशेने प्रवास करताना पाहायला मिळतील. चांगल्या पद्धतीने चांगल्या गतीने आपल्याला मिळालेल्या लक्ष्याच्या दिशेने प्रवास करताना पाहायला मिळतील. रोहन आणि साजिद ही जोडी दोन्ही लेफ्ट हँडर बॅटर आहेत. दोघांकडे देखील मोठे फटके पाहायला मिळतात. अनुभव आहे, कॅलिबर आहे आणि ही जोडी विस्फोटक देखील ठरू शकते. साजिदने देखील प्रयत्न केला, 2 धावांच्या फटक्याचा सक्सेसफुल झाला. यावेळी रोहनच्या बॅटमधून 2 धावा येत असताना खोलवा डपाचा चेंडू यावी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल सरळ यावी समोरच्या दिशेने, मिळतील धावा त्या 2. फटका आता खूप चांगला सजवला होता, परंतु या फटक्यावरती मिळतील धावा 2. आपल्या मैदानाची भौगोलिक परिस्थिती ही सर्वाधिक महत्वाची असणार आहे. केवळ आपल्याच नाही मित्रांनो, मुंबई नगरी म्हटलं की मुंबईच्या संपूर्ण विभागांमध्ये, विशेषतः दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच आपल्याला मैदान पाहायला मिळतात, ज्या ठिकाणी तुम्हाला चारी बाजूने सीमारेषा पाहायला मिळतील, सर्कल ग्राउंड पाहायला मिळतील. त्यापैकी जर पाहायचं झालं तर काळचौकी येथील अभिनयनगरचं शहीद भगतसिंग मैदान असेल, ज्या ठिकाणी शक्तीचषक पार पाडतो तो सेंट्रल रेल्वेचं मैदान असेल. त्याचसोबतचा विचार करायचा झाला तर मुंबई नगरीमध्ये पुरंदरे स्टेडियम नायगाव येथील मैदान असेल, ज्या ठिकाणी चारी बाजूला तुम्हाला बाउंड्री लाईन्स पाहायला मिळतात. की जे सोमय्या ग्राउंड, विद्या विहार. चांगला फटका पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल होतोय. या देखील चेंडूवरती मिळतील धावा 2 आणि या 2 धावांच्या फटक्यांनी मात्र स्टार्ट खूप चांगल्या प्रकारची केली या ठिकाणी डिजिटल मुंबई या संघाने. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते यावी 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं झाले समाप्त. आणि ज्याप्रमाणे मी उल्लेख केला होतो 3 ते 4 मैदान आपल्याला पाहायला मिळतात, ज्या ठिकाणी तुम्हाला सीमारेषा पाहायला मिळतात चारी बाजूंनी. ही मैदानं सोडली तर उर्वरित सर्वच मैदानांमध्ये मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते ते बंद ग्राउंडचं क्रिकेट. मुंबईकर क्रिकेटर हा नेहमीच आपल्या अडॅप्टेबिलिटी या क्वालिटीसाठी ओळखला जातो मित्रांनो. कुठल्या प्रकारची कंडिशन, कुठल्या प्रकारची परिस्थिती, कोणत्या प्रकारचं मैदान, कशा प्रकारचे त्याचे डायमेन्शन्स असतील, त्यामध्ये स्वतःला ढाळून घेण्याचं कौशल्य, ते स्किल आपल्याला मुंबईकर क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. म्हणूनच की काय, मुंबईकर क्रिकेटर हा जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्याही मैदानामध्ये जाऊन स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळतो. विशेषतः जर पाहायचं झालं तर कांगा लीग सारखी स्पर्धा पावसाळ्यात देखील खेळली जाते. त्याचमुळे काय आपण पाहतो यावी हे टॅलेंट. धावसंख्या 23 ऑन पिच नंबर 2, खेळपट्टी क्रमांक 2 वरती धावसंख्या 23. शिबू आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो यावी फलंदाज विकी कोलेटकर. चांगली बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी सेट केली आहे शिबू आणि विकीने यावी. खेळपट्टी क्रमांक 1 वरती पुन्हा एकदा आपण येणार आहोत. कव्हर पंच पाहायला मिळाला यावी जागेवरून, ज्या ठिकाणी साजिद लाला आपला अनुभव दाखवतायत. रोहन सेट झालेत, खूप चांगल्या प्रकारचे फटके खेळतायत, तर त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एक चांगली रणनीती. तुम्हाला मैदानात उतरण्यापूर्वी अनेक प्लॅन्स बनवावे लागतात, अनेक रणनीती आखावे लागतात आणि मैदानात उतरून
त्या एक्झिक्यूट कराव्या लागतात, परंतु एक्झिक्युशन देखील महत्वाचं असतं. तुम्ही रणनीती अनेक बनवू शकता, प्लॅन्स अनेक बनवू शकता, परंतु त्याचं एक्झिक्युशन हे सर्वाधिक महत्वाचं असतं. आणि ते इथे करत असताना हे दोन्ही बॅटर्स आणि ते देखील परिस्थितीला अनुसरून पाहून न्याहाळून त्यामध्ये बदल करणं आणि त्यानुसार खेळ करणं हे महत्वाचं. या वेगवेगळ्या चेंडू पाहायला मिळतो, स्किटचा चेंडू अधिक वेगाने जाताना पाहायला मिळाला. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, बीट झाले पण ऑफ स्टंप ऑफ स्टिकच्या बाहेरचा कॉरिडॉर जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळाली. ती 8 ते 6 मीटरच्या दरम्यानची जो कॉरिडॉर ज्याला म्हटलं जातं कॉरिडॉर ऑफ अनसर्टनिटी, अर्थातच ज्या ठिकाणी चेंडू टप्पा पडल्यानंतर फलंदाज जातो द्विधा मनस्थितीमध्ये, फ्रंट फूट वरती खेळू की बॅक फूट वरती, याच मनस्थितीमध्ये त्याला अडकवण्याचा प्रयत्न आणि ते पाहायला मिळत आहे मितेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळी लोअर फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा फुल फेस ऑफ दी बॅट दाखवलाय, चेंडूला समोरच्या दिशेने चेंडूला खेळून काढला जात आहे. डाऊन द ग्राउंड मिडोच्या डोक्यावरून 2 धावांसाठी कौतुक करावं लागेल रोहन पारकरचं. या ठिकाणी आतापर्यंत चेंडू फेस केलेत 5 आणि 8 धावा त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतात. पहा ज्या प्रकारे चेंडूच्या लाईन मध्ये आला आणि खूप चांगला फटका, स्ट्रोक एक्झिक्युशन खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं, टायमिंग खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. लोअर फुलटॉस मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलं. तुमचे फिट मुवमेंट्स, तुमचं फुटवर्क हे सर्वाधिक महत्वाचं जात असतं. तुम्हाला चेंडूच्या लाईन मध्ये यावं लागतं, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचावं लागतं, तुमचं हँड आय कोऑर्डिनेशन अत्यंत उत्तम असावं लागतं आणि या सर्वांसोबत सर्वाधिक महत्वाचं असतं ते तुमची हेड पोझिशन. जर तुमची हेड पोझिशन ही चांगली असेल, ते स्टील असेल, तर तुम्ही कितीही फूट पेमेंट केल्या, किती क्रीजचा वापर केला तरी तुम्ही चेंडूला चांगल्या प्रकारे जज करू शकता. या छोट्या छोट्या तांत्रिक गोष्टी, या टेक्निकल गोष्टी या सर्वाधिक महत्वाच्या असतात, त्याच्याकडे प्रत्येक बॅटरने लक्ष देणं महत्वाचं. यावेळी हुक केला जातो चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, या चेंडूवरती देखील मिळतील धावा 2. पहा ज्या प्रकारची बॅटिंग पाहायला मिळते, अप्रतिम अशी फलंदाजी करत असताना रोहन अगदी चेंडूच्या मेरिट वरती खेळताना असताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आला तर त्याला सन्मान दिलाय, स्ट्राईक रोटेट केलेत, खराब चेंडूला त्याच्यावरती प्रहार केलेत, मग कधी फ्रंट फूट वरती प्रहार करताना पाहायला मिळतोय, शॉर्ट ऑफ लेग चेंडू वरती बॅक फूट वरती येताना शॉर्ट ऑफ पुल्स असतील, हुक असतील, यांसारखे फटके हॉरिझॉन्टल बॅट फटके खेळताना पाहायला मिळतोय. हे टॅलेंट पाहायला मिळतं. तुम्ही बॅटर असाल तर तुमच्याकडे प्रत्येक प्रकारचे फटके तुमच्या ताफ्यात असणं महत्वाचं, जेणेकरून गोलंदाजाला कोणत्या प्रकारे वाव नसावा, तुमची वीक लिंक पकडण्याचा संधीच देऊ नये. आणि तेच इथे आपल्याला पाहायला मिळतं रोहनच्या माध्यमातून. प्रयत्न मितेश चालू आहेत, परंतु यावी रोहन काहीसा हावी ठरत असताना. धावसंख्या दाखल का होती 15. डिजिटल मुंबई. यावी यॉर्कर लेट केला गेला, याला देखील बॅकफूट वरून चांगला कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मध्ये कव्हर वरून चेंडूची फेक केली गेली आहे, काहीशी खराब फेक पाहायला मिळाली. एक्स्ट्रा ओव्हर थ्रूच्या स्वरूपातील इथे धावा मिळताना पाहायला मिळतात. पहा दबाव दबाव दडपण हे नेहमीच कोणत्याही खेळाडूला चूक करण्यास प्रवृत्त करत असतं, भाग पाडत असतं. तेच पाहायला मिळालं. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण चांगलं झालं परंतु खराब थ्रो. त्या ठिकाणी केवळ एकच धाव झाली असते, त्या ठिकाणी इथे दोन्ही धावेचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो 17 या धावसंख्या होती. लक्ष आहे ते 31 धावांचं. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना धावफलक जाऊन पोहोचला तो तब्बल 17 या धावसंख्या होती. आपण पाहतो अनुभवतो मित्रांनो मुख्यमंत्री चषक 2024 लोअर फुलटॉस यावेळी पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळून काढला जात आहे. बीट केलं फलंदाजाला, मिळतील धावा 2. 2 धावांच्या मदतीने धावफलक 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. अजूनही 12 धावांची आवश्यकता या ठिकाणाहून असणाऱ्या विजयासाठी. षटक क्रमांक 2 झालाय समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 19. 8 चेंडू आणि 14 धावांचे इथे खेळ करत असताना रोहन पारकरला आपण पाहतो तर साजिद लाला 4 चेंडू 4 धावांची एक चांगली साथ त्यांना देताना पाहायला मिळतात. मागील षटकात बितेशांच्या तब्बल केला गेलाय आणि 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. 12 चेंडू 12 धावा. एक दिदीप्यमान क्रीडा स्पर्धा मित्रांनो, ज्या स्पर्धेने खऱ्या अर्थाने दक्षिण मुंबईतील क्रीडा स्पर्धांच्या इतिहास असेल, क्रीडा स्पर्धांच्या परंपरेमध्ये एक मानाचा तुरा रोवलाय. वैभवशाली परंपरा जपणारा हा दक्षिण मुंबई विभाग आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हा मानाचा तोरा रोवला गेलाय. संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक
तुम्हा सर्वांचेच लाडके आणि खऱ्या अर्थाने आपलंसं वाटणारं असं व्यक्तिमत्व या संपूर्ण मुंबादेवी विधानसभेचे सन्मान्य संघटक आपला रुपेश फाउंडेशनचे सर्व सन्माननीय माननीय रुपेशजी रमेशजी पाटील साहेब ज्यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण स्पर्धा तुम्हाला सर्वांसमोर येत असताना चौथं स्पर्धेचं पर्व आपण पाहतो यावी, परंतु या स्पर्धेने ज्या प्रकारे आपली ओळख निर्माण केली आहे, ज्या प्रकारे आपला दर्जा हा उंचावला आहे आणि दर्जेदार अशी स्पर्धा या परिसरातील सर्व खेळाडूंच्या भेटीला येत असताना या खेळाडूंसाठी या परिसरातील खेळाडूंसाठी एक चांगली संधी देखील असणार आहे. खमंग मेजबानी असणार आहे ती या डोंगरी विभागातील सर्व क्रीडा रसिकांसाठी, क्रिकेट प्रेमी व्यक्तींसाठी. चला 17 धावा 19 धावा धावफलकावरती 12 मिनिट डिजिटल मुंबई संघाच्या माध्यमातून 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये ट्विस्ट मिळेल का, टर्न पाहायला मिळतील का हे पाहावं लागेल. चांगला चेंडू यावी, परंतु व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त उसळी मित्रांनो, एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स. मुंबई म्हटलं की मुंबईमध्ये पाहायला मिळतात त्या लाल मातीच्या खेळपट्टी. या लाल मातीच्या खेळपट्टींचं वैशिष्ट्य म्हणजे या खेळपट्टीवरती तुम्हाला अतिरिक्त बाउन्स, चांगला बाउन्स तर पाहायला मिळतोच, परंतु जर तुम्ही वेगवान गोलंदाज असाल तर त्या बाउन्सचा उपयोग करू शकता. अतिरिक्त पेस पाहायला मिळते, चांगला चेंडू स्किट होतो, परंतु जर तुम्ही फिरकीपटू असाल तर चांगला ग्रिप आणि चांगल्या प्रकारचा टर्न फिरकी देखील पाहायला मिळते. त्यामुळे निश्चितच दोघांनाही मदत करणारी लाल मातीची खेळपट्टी. परंतु हाच बाउन्स आणि हाच पेस बॅटरच्या देखील हितकारक आहे. तेवढा चेंडू चांगल्या प्रकारे बॅट वरती येताना देखील पाहायला मिळतो. ऑन द राईज असतील, चेंडूला बाउन्सला ट्रस्ट करून खेळले जाणारे फटके ते देखील तुम्ही खेळू शकता. एक धाव या ठिकाणी दरम्यानच्या कालावधीमध्ये जरूर अर्जित केली जाते, घोषित केली जाते डिक्लेअर झोन मध्ये. आज चेंडू जात असताना एका धावेच्या माध्यमातून धाव फलक जाईल तो यावी 21 संख्येवरती. या ठिकाणी टॉस घेतला जाईल नेक्स्ट मॅचचा. दीक्षिता 11 विरुद्ध KSA स्पोर्ट्स यानंतरची मॅच पिच क्रमांक 1 वरती. दीक्षिता 11 विरुद्ध KSA स्पोर्ट्स या दोन संघांमधली ही मॅच असेल. यानंतरची मॅच पिच क्रमांक 1 वरती. दीक्षिता 11 विरुद्ध KSA स्पोर्ट्स पिच क्रमांक 1 वरची मॅच. आणि त्यानंतर मात्र मॅच क्रमांक 7 VP वॉरियर्स विरुद्ध डिजिटल मुंबई या दोन संघांमधली ही मॅच असेल. टॉस साठी यायचं आहे. मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आणि पहिला ब्रेक थ्रू ज्याची आवश्यकता होती. पार्टनरशिप ब्रेक करायची, ब्रेक केली जाते. साजिद लाला बॅक टू द पवेलियन. मोठा मासा गाळायला लागला इथे. ही पार्टनरशिप ब्रेक केली जाते करण भारतीच्या माध्यमातून. आणि निश्चितच या सामन्यामध्ये कुठेतरी कमबॅक करण्यासाठीचा प्रयत्न असणार आहे या ठिकाणी तो टीम दीक्षिता 11 संघाच्या माध्यमातून. कॉरिडॉर ओपन झालाय, ते प्रवेशद्वार उघडले गेले. या ठिकाणी कमबॅक होईल का हे पाहावं लागेल. करण भारती आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. आज चेंडू पुन्हा एकदा अराउंड द विकेटचा मारा करत असताना चांगली हायम ऍक्शन पिचिंग झाली. अवे लेंथ बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टाइम या ठिकाणी तेवढ्या चांगल्या प्रकारे साजिद करू शकलेले नाहीयेत. आणि कॅमेरामॅनचा देखील आम्ही करू कौतुक, ज्या प्रकारे यावी त्यांनी आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्सेस मध्ये अत्यंत उत्तम प्रकारे हा चेंडू टिपलाय आणि चांगली कॅच कंप्लीट केली जाते यावी स्वतः गोलंदाज करणच्या माध्यमातून. कॉटन बॉल बाय करण भारती. दुसरा गडी गमावत असताना त्यावेळी डिजिटल मुंबई. चला कॅप्टन उपस्थित असतील तर टॉस साठी यायचं लगेच. मॅच क्रमांक 6 दीक्षिता 11 विरुद्ध KSA स्पोर्ट्स. भूषणदा पोलीस आले तिथे, पोलीस आले.
थँक्यू मॅन. या इथं मॅच फिनिश होते. या डन. मॅच माईक सुरू होतोय. खेळपट्टी क्रमांक 1 वरतील सामना इथे होतो समाप्त. डिजिटल इंडिया सामन्याचा विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच फ्रॉम पिच नंबर 1 डिजिटल मुंबई संघाचा रोहन ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. रोहन पाटकर प्लेअर ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच ऑन खेळपट्टी नंबर 1. टॉस करून घ्यायचा आहे विनंती असेल खेळपट्टीवर अंक 1 वरचा. MM मोटर्स विरुद्ध सुर्वे सुपर्णोवाज. MM मोटर्स विरुद्ध सुर्वे सुपर्णोवाज. नेक्स्ट मॅच सुर्वे सुपर्णोवाज विरुद्ध MM मोटर्स. MM मोटर्स अगेन्स्ट सुर्वे सुपर्णोवाज. एक खेळ खेळपट्टी क्रमांक 1 वर.